माझ्या आईनी लग्नापूर्वी कथ्थकचं शिक्षण घेतलेलं होतं. पदरी 2 मुलं, म्हणजे मी नुकती जन्माला आलेली आणि काही महिन्याची. तर जे नृत्य ती कथ्थक शिकलेली होती, त्या कथ्थकच्याच निमित्ताने 4 चिमण्या घरी जमतील आणि आपला वेळ जाईल, अशा केवळ सरळ सद्भावनेनी तिने नृत्यालयाची स्थापना केली. चालायला लागल्यापासून नृत्य शिकायला लागले. त्यामुळे गुरु घरातच असल्यामुळे तो मी ठरवण्याचा प्रश्नच नव्हता. मी भारतातली सर्वात तरुण कलाकार होते की जिला दिग्गजांच्या बरोबर लाईनअप केलं गेलं होतं. त्यावेळेला उघडले स्वर्गाचे दार नाटक सुरू झालं होतं, चित्रपटाची कारकीर्द सुरू झाली होती. जसं नृत्य मला माझ्या डीएनएतूनच आलं, आईनी मला शिकवलं, तसं अभिनय पण आमच्या खानदानात होता. मला मिळालेले सगळे चित्रपट सगळे दारात आलेले आहेत प्रोड्युसर. मी म्हणेन आय वॉज रिअली लकी की मला समोरून सगळी कामं आली. थोडंसं वेगळ्या विषयाकडे येऊ. तुम्ही अमेरिकेत गेल्यानंतर सुद्धा तुमचं कथ्थक प्रशिक्षणाचे वर्ग तुम्ही चालूच ठेवले, तुम्ही अर्चना नृत्यालय तिथे पण सुरूच ठेवलं. पण त्याच्यामधनं तुम्ही आपली आजची जी सनातन हिंदू संस्कृती आहे ह्याच्या प्रसाराबद्दल अत्यंत जागरूकतेने काम करत असता. तर ह्याची तुम्हाला निकड का वाटली आणि तुम्ही तो प्रवास अशी पद्धतीने गोष्ट आपण काहीतरी केली पाहिजे, आपण लोकांना समजावलं पाहिजे, या गोष्टींची निकड तुम्हाला कशा पद्धतीने वाटायला लागली? सगळ्यात पहिलं म्हणजे हर्षद, मी तिथे लग्न करून गेले तेव्हा असा माझा काहीही मानस नव्हता की इथे मी आता नृत्यालय सुरू करीन किंवा शिकेन. रादर मला अजिबात असं डोक्यात नव्हतं शिकवायचंय. पण मी तिथे गेल्यानंतर तिथल्या भारतीय लोकांना जेव्हा कळलं की मी तिथे आले, त्यांनी ओळखलं आणि ते माझ्या मागे लागले की तुम्ही इथे आहात आणि हे काय तुम्ही शिकवत नाही म्हणजे काय. आणि असं म्हणून त्याच्यातून ते सुरू झालं नृत्यालय. म्हणजे त्यावेळेला सुद्धा मी ऍक्च्युली त्यांना टाळायचा प्रयत्न केला की म्हटलं अरे शिकवायला, कारण त्यावेळेला निर्मल आम्ही राहत होतो ते एका छोट्याशा अपार्टमेंटमध्ये राहत होतो, स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये, म्हणजे 1 बेडरूम हॉल किचनचा. तर मी म्हटलं मला आधी जागा, क्लास चालवणार कुठे, मला जागा ती तुम्ही मिळवून द्या. ते म्हणाले डन, आम्ही देतो तुम्हाला जागा. म्हटलं असं नाही, नुसतं जागा काय, विद्यार्थिनी नकोत का? म्हटलं कमीत कमी 10 विद्यार्थिनी असल्याशिवाय कन्फर्म मी क्लास सुरू करणार नाही. तर त्या 10 विद्यार्थिनी पण त्यांनी माझ्या पुढे आणून उभ्या केल्या. म्हणजे असं झालं आणि तो क्लास सुरू झाला. आणि खरं सांगू, आजच्या सनातन हिंदू धर्माबद्दल आपण बोलत नाही, तो काय आज जन्माला आलेला नाहीये. बरोबर, तो लाखो वर्षांपासून आहे आणि तो आपल्या रक्तात आहे. आणि ह्या सगळ्या कला ह्या आपल्या धर्माचं मॅनिफेस्टेशन आहे. बरोबर, त्या धर्माचा इंटिग्रल भाग आहे तो. आणि तिथं ज्यावेळेला मी शिकवायला सुरुवात केली त्या अर्थातच तिथल्या मुलींना शिकवताना पहिलं उच्चारण, भाषा हे सुरुवातीला आलेले प्रॉब्लेम. तर ते मी म्हणजे एकदम हिटलर बनून त्यांच्या डोक्यावर, आमचा पहिल्या 10 वरच 3रं वर्ल्ड वॉर व्हायचं, कारण 10चा दा असं काय काय व्हायचं. आणि मग त्यांच्या तोंडून 10चा स्पष्ट उच्चार असे, म्हणजे खूप मी प्रयत्न आणि खूप त्याच्या मागे मेहनत घेतलेली आहे. परंतु मला जाणवलं केव्हा की ह्या आपल्या नुसत्या म्हणजे कथ्थक पुरतं मर्यादित न राहता त्यांना बाकी गोष्टी पण सांगायला पाहिजेत. कारण म्हणजे आता ते लोण इथंही आलेलं आहे की पालकांना मुलांना द्यायला वेळ नाही. PSPs आणि iPads आणि हे गॅडजेट्स हे बेबी सिटिंगचं काम करतात खरं सांगायचं तर. आणि ते तिथं तर केव्हाच आलेलं होतं. आणि ज्या वेळेला उदाहरणार्थ कथ्थक मधले ज्या कवितपर्ण आहेत, गिरीधर, ब्रिजधर, मुरली, अधरधर, शंख, चक्रधर, की अशा म्हणजे 1 वर्ष शिकून झाल्यानंतर केव्हा तरी ती कवितपर्ण जेव्हा त्यांना शिकवायला मी घ्यायची, तर गिरीधर या पहिल्या शब्दावरच माझी आजी होऊन जायची की गिरीधर म्हणजे काय, गिरी म्हणजे काय, धर म्हणजे काय, की ज्यांनी गोवर्धन उचलला आपल्या करंगळीवर तो गिरीधर. ब्रिजधर की त्यांनी संपूर्ण गोकुळवासियांना एक केलं, तो ब्रिजधर. मुरली, अधरधर. तर त्या प्रत्येक शब्दाची फोड करून, म्हणजे या निमित्ताने कृष्णचरित्राची माहिती किंवा रामचरित्राची माहिती ही कथ्थक मधून मी त्यांना देत होते. कारण ते खऱ्या अर्थाने तुम्हाला ती कला जर शिकायची असेल तर तुम्हाला ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. तसं मी म्हटलं तसं सगळ्या ज्या कला आहेत या आपल्या धर्माचाच भाग आहे, की त्याचेच हे वेगळे वेगळे कवडसे आहेत. बरोबर. म्हणजे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये मला बोलवण्यात आलं होतं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन देण्यासाठी. आणि त्यावेळेला त्यांनी मला हा विषय दिला होता की हिंदू धर्म आणि त्याचा कलेशी संबंध.
तर त्यावेळेला मी म्हणजे त्रेतायुग द्वापार युगापासून चर्चा सुरू करत करत की वेदकालामध्ये सुद्धा की जसं मी नृत्याबद्दल बोलतीये तसंच संगीताबद्दल सुद्धा आहे की आपल्या रुचा आहेत किंवा वेदातले श्लोक किंवा मंत्रपठण जे सुद्धा आहे ते एका ठराविक सुरामध्ये स्वरामध्ये म्हटलं जाणं आवश्यक आहे. ते त्या स्वरात म्हटलं तरच त्याचे स्वराघात आणि त्या स्वराघातातून जी ध्वनी प्रकंपनं निर्माण होतात की आपल्याला त्याच्यातून जे साधायचं आहे ते साधण्यासाठी ती योग्य ध्वनी प्रकंपनं निर्माण होणं आवश्यक आहे. म्हणजेच तिथे स्वराचा सुराचा संगीताचा संबंध आला की हे ब्रह्मांडाच्या मध्यबिंदूपाशी जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा त्याच्यातून जसं प्रिझमचे असे सगळे रंग निघतात तसा तो मध्यबिंदू हा आपला धर्म आहे, त्याच्या मागचं शास्त्र आहे आणि त्याच्यातून निघणारे वेगवेगळे रंग म्हणजे या सगळ्या कला आहेत. बरोबर. तर त्यामुळे त्याचा अभ्यास करणं हे अनिवार्यच आहे असं मी म्हणेन. परंतु त्याचा अवेअरनेस तिथे रुजवणं ते खूप मी अगदी ज्याला ग्रासरूट लेवलवर म्हणतो तसं ते काम मी खूप तिथे केलं. नृत्यामध्ये सुद्धा जसं आता आचल की गत की आचल म्हणजे काय, ज्यावेळेला ही आचल की गत मुळात गत म्हणजे कथक नृत्यामध्ये वेगवेगळ्या चाली दाखवल्या जातात की वेगवेगळ्या कॅरेक्टर्स. मग तुम्ही कृष्णाची चाल की बासरी घेऊन कृष्ण चाललाय किंवा राधा घुंगट घेऊन चालली आहे किंवा डोक्यावर मटकी आहे आणि ती चाललेली आहे किंवा मग कुठलंही कॅरेक्टर तुम्ही दाखवू शकता किंवा पशुपक्ष्यांमध्ये तुम्ही मोर दाखवू शकता किंवा काहीही गजगती आहे हत्तीची चाल दाखवतो. तर त्या चालींबरोबरच बऱ्याच स्त्रियांच्या दागदागिन्यांचे पण गती आहेत. पण हे दागदागिने वगैरे हे सगळे प्रकार मोगल काळामध्ये आले. पण त्याच्यात मी करिक्युलम मध्येच एक टाकलेलं आहे ते म्हणजे आचल की गत. तर त्यावेळेला मी मुलींना आधी विचारते आचल म्हणजे काय, किंवा नृत्यालयामध्ये ज्या वेळेला विद्यार्थिनी शिकायला उभ्या राहतात का तिथे सर्रास आता ते लोण इथंही आलेलं आहे की काहीही शिकायचं तर एक टी शर्ट घातला खाली लेगिंग्स घातले म्हणजे आम्ही काही नाचायला रेडी आहोत. बरोबर. व्हेअरएज तिथं आमच्या अकॅडमीमध्ये नृत्यालयामध्ये त्यांना वेशभूषा जी कंपल्सरी आहे ती म्हणजे सलवार कमीज घालणे किंवा चुडीदार अनारकली घालणे आणि ओढणी कंपल्सरी आहे. बरोबर. पदर बरोबर जो आजकाल नाहीसा झालेला आहे. बरोबर. तर तिथं मात्र सगळ्या मुलींना ओढणी घेणे कंपल्सरी आहे आणि ती कशी घेणे म्हणजे ह्याच्यावर सुद्धा आमचं तुंबळ युद्ध होतं. क्लासमध्ये शेवटी पिना ठेवलेल्या असतात, म्हटलं पदराला इथे पिन लावायची तो खांद्यावरून ढळता कामा नये. बरोबर. सो म्हणजे अशा निमित्ताने आपले संस्कार आपली संस्कृती ह्याचं शिक्षण त्यांना मी सतत देत असते. पण तुम्ही इथे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की कशा पद्धतीने पेहरावापासूनच आपल्या गोष्टी महत्त्वाच्या सुरू झाल्या पाहिजेत. पण आजच्या युगामध्ये बरेच वेगवेगळे आकर्षण बाहेर सगळ्या आपल्या सगळ्या आमच्या पिढीतल्या लोकांना तर भरपूरच आहेत. म्हणजे चित्रपट आहेत, सोशल मीडिया आहेत, वेगवेगळे सगळ्या वेब सिरीज वगैरे येत असतात, सगळं चालू असतं तेवढं इन्फॉर्मेशन. बरोबर. पण ह्याचा आता तुम्ही अमेरिकेत असल्यामुळे तुम्ही त्याचा तर अजूनच सगळ्यात वास्ट परिणाम त्याच्यावरती झालेला आहे. ते लोन भारतात हळूहळू तर यायला लागलेला आहे. तर तुम्हाला हे सगळं जे आपण सगळं जे बंबार्डिंग चाललेलं आहे तर ह्याचा नेमका काय परिणाम होतोय, कशा पद्धतीने लोकांच्या मानसिकतेत फरक पडतोय आणि लोक कशा पद्धतीने, मी तर म्हणेन शब्द हा चुकीचा होणारच नाही, बहकत चालले आहेत, कशा पद्धतीने चालले हे कशा पद्धतीने होतंय मला सांगा. कशा पद्धतीने म्हणजे काय होतं पहा, आता मुलांच्या हातामध्ये गॅजेट्स आहेत, त्यांना आयपॅड्स आहेत, PSPs आहेत, लॅपटॉप्स आहेत, टॅबलेट्स आहेत, कळलं ना. आणि त्याच्यातून ते जगातल्या कुठल्याही वेबसाईट कुठल्याही जे काही त्या संबंध कॉस्मिक वर्ल्डमध्ये टाकलं जातं त्या सगळ्याला त्यांना ऍक्सेस आहे. तिथे कुठेही फिल्टर नाही. म्हणजे आता पेरेंटल कंट्रोल हा प्रकार आहे, बरेच पेरेंट्स त्याच्यात पण कंट्रोल टाकतात, परंतु तरी सुद्धा 10व्या-12व्या वर्षीच शाळांमध्येच सेक्स एज्युकेशन दिलं जातं. कारण हार्मोन इंजेक्टेड फूड आता सगळेजण खातात. म्हणजे पिकं पण लवकर पिकायला पाहिजेत, सगळं आपल्याला इन्स्टंट पाहिजे. त्याच्यामुळे लॅबोरेटरीतून अशी बीज निर्माण होणे की जी लवकर पिकतील आणि फळं फुलं येतील. तर असं ज्यावेळेला आपण अन्न खातो त्यावेळेला आपल्या देहाची सुद्धा वाढ पटकन होते. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की वयात येणे, तर वयात येणे ही जी पूर्वीची प्रोसेस होती ती आता अजून खाली गेलेली आहे. म्हणजे पूर्वी साधारण 12 ते 15 या वयोमर्यादेमध्ये मुलं मुली वयात यायच्या. आता ते खाली गेले, 10व्या वर्षीमध्येच मुली वयात यायला लागलेल्या आहेत.
आणि त्याच वेळेला त्यामुळे तिथल्या शाळांमध्ये त्यांना हे सगळं ज्ञान दिलं जातं आणि ते वय कोवळं असतं त्यावेळेला, ज्याला म्हणतो ॲबिलिटी टू जज, किंवा हे योग्य आहे की वाईट आहे की चांगलं आहे का काय आहे की ह्याचे काय परिणाम होऊ शकतात हे कळण्याची क्षमता त्यांची नसते. परंतु त्याच्यासाठी त्या मुलांबरोबर बसून आई वडिलांनी संवाद साधणे, त्यांच्याशी बोलणे आणि रोजच्या धकाधकीत की आई वडील पळतायत, जॉब करतायत, घरी आल्यानंतर जसं इथं तुम्हाला निदान स्वयंपाकाला बाई मिळू शकते, तिथं सगळं घरी आपापलं करायचं आहे. तर ते सगळी तारेवरची कसरत सांभाळताना सगळ्यात कॉम्प्रोमाइज काय होतं तर बाळाबरोबर द्यायचा वेळ, हे सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइज केलं जातं आणि जे सगळ्यात प्रेशियस आहे माझ्या दृष्टीने. तर त्याचा अवेअरनेस तरुण पिढीमध्ये सुद्धा असणं, म्हणजे मी म्हटलं तसं मी माझ्या संस्थेमध्ये माझ्या परीने खूप काम करते आहे आणि आता तो अवेअरनेस अमेरिकेमध्ये तरी मी म्हणेन की खूप मोठ्या प्रमाणात, निदान आपल्या लोकांमध्ये तरी खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. माझ्या म्हणजे संस्थेमध्ये ज्या मुली शिकत असतात त्या 12वी नंतर जेव्हा मला कळतं की त्या दुसऱ्या म्हणजे राज्यात जात आहेत, दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासासाठी जात आहेत, तर त्यावेळेला मी अगदी लव जिहाद पासून अनेक गोष्टींचं त्यांच्याशी चर्चा करते, त्यांना अवेअरनेस देते. की मी त्यांना नेहमी हे सांगते की आज तुम्ही आई वडिलांना सोडून जर दूर जाता आहात तर त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये आपले आई वडील बसवा. म्हणजे ज्या वेळेला, कारण आई वडील सुद्धा एका पॉइंट पर्यंतच आपल्या आई मुलांबरोबर राहू शकतात, त्याच्या पुढे त्यांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आणि योग्य काय आणि चुकीचं काय हे समजण्याची अक्कल आणि ताकद हेच त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहणार असतं. तर त्यामुळे मी माझ्या मुलींना जाताना नेहमी सांगते, विद्यार्थिनींना, की ज्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल त्यावेळेला सगळ्यात पहिला हा विचार करा, मला आत्ता असं वाटतंय, याच्यानंतर हा विचार करा, आत्ता माझी आई असती तर काय म्हणाली असती, माझे बाबा असते तर त्यांनी मला हे करू दिलं असतं का, कारण दे आर युअर वेल विशर्स. आणि बेस्ड ऑन दॅट निर्णय घ्या, कारण तो तुमच्या भल्याचा असेल. सो असं मी माझ्या परीने त्यांना सांगून पाठवत असते आणि तो अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न करत असते. मॅडम, तुम्ही इथे खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की लव जिहाद. होय, हा एक तर म्हणजे आता हे सगळ्या जगभरच लोण पसरत चाललेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अमेरिकेत पण आहे आणि भरपूर आहे. तर ह्याचे काही अनुभव तुम्ही आपल्याशी चर्चा करत असताना आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने हे काय प्लॅन्ड पद्धतीने लोकांवरती हे करून हे सगळं जातं, तर हे कशा पद्धतीने होत आहे? तुम्हाला त्याचे अनुभव पण आले होते, काही गोष्टी काही जणांच्या सोबत तुमची चर्चा करत असताना काही अनुभव पण तुम्ही आम्हाला सांगितले होते. तर कशा पद्धतीने होत आहे आणि किती त्याची त्याला पण भयानकता पसरत चाललेली आहे? हे सगळ्या लेअरच्या पॉप्युलेशन मध्ये आहे. म्हणजे आता जसं आपण भारतामध्ये म्हणू की अशिक्षित किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेले असं मी म्हणू, त्या लेअर मधल्या बायकांना किंवा तरुणींना फसवणे, ते अप्रोचेस वेगळे आहेत. तिथं सुशिक्षित चांगल्या घरच्या मुली आणि तरी सुद्धा फसवलं जाणं, म्हणजे तुला आठवत असेल तर त्याच्यावर चित्रपट पण निघालेले आहेत की वो मेरावाला मोहम्मद हे जे आहे, कळलं ना? नाही, तो तसा नाहीये, आलं लक्षात. आणि मी प्रत्येकाला नेहमी आधी माणूस म्हणून मी भेटायला तयार आहे, त्याच्या कपाळावरची कुठलीही धर्माची चिठ्ठी मी लावायला तयार नाही, तो माणूस म्हणून कसा आहे. आणि त्याच्यामध्ये अत्यंतिक सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांना वेगळं इम्प्रेशन देणं आणि मग त्यांना फसवलं जाणं हे केलं जातं. म्हणजे मला आठवतंय, मी हे जवळजवळ 20 वर्षापूर्वीचं सांगतेय, बाल्टिमोर ही जी शहर आहे तिथे एका वेळेला 50 मुलींचं धर्मांतरण केलं गेलं आणि लग्न त्यांची झाली. तर हे मी आता 20 वर्षापूर्वीचं सांगतेय. तर म्हणजे हे खूप आधीपासून चाललेलं आहे, म्हणजे फक्त ते आता तुमच्या डोळ्यात आलं कारण त्याचा व्हॉल्यूम इतका मोठा झाला म्हणून. बरोबर. परंतु ते केव्हापासून चालू आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या मुलींना सगळ्यात पहिलं अलर्ट करणं. दुसरं, सगळ्यात चुकीची बाजू जी आपल्या लोकांची मला कायम वाटते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ऑनर किलिंग वगैरे प्रकार, हा इतका वाईट प्रकार आहे. मुळात ते विचारच इतके वाईट आहेत, कळलं ना? म्हणजे माझ्या एका विद्यार्थिनीच्या बाबतीत झालेलं होतं.
हे पण मी सांगतेय, जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतेय. एकाच कुटुंबाची 3 मुलं माझ्याकडे शिकायला येत होती. 2 बहिणी आणि धाकटा भाऊ. तिघही उत्तम म्हणजे डान्स करणारे होते. आधी भरतनाट्यम शिकून मग माझ्याकडे आलेल्या होत्या. म्हणजे मुली ऑलरेडी हायस्कूलमध्ये असताना बहिणी दोघी माझ्याकडे आल्या. धाकटी दिसायलाही नाकी डोळी चांगली होती मोठीपेक्षा. आणि ती कॉलेजमध्ये असताना म्हणजे सगळं चालू आहे, माझ्याकडे शिकतीये, उपांत्य विशारद पर्यंत, आता विशारदला जाणार आहे. आम्ही एका मोठ्या कार्यक्रमाची तयारी करत होतो आणि अचानक म्हणजे रिहर्सल करताना सुद्धा तिचं म्हणजे हसणंच एकदम गुल झालं. म्हणजे एखादं भूत पाहिल्यावर भकास चेहरा कसा व्हावा तसे तिचे म्हणजे स्थायी भावच चेहऱ्याचे बदलले होते आणि मला ते दिसत होतं की तिचे बदलले. म्हणजे अगं तू हसत का नाहीयेस, व्हॉट्स रॉंग विथ यू. आणि तरी पण ती काय अशी हादरल्यासारखा तिचा एक्सप्रेशन. तर म्हटलं ग काय झालं, तुला परीक्षेचं टेन्शन आहे का, शाळेमध्ये म्हणजे का कॉलेजच्या एपीज एसएटीज त्याचं टेन्शन आहे, व्हॉट इज इट. आणि म्हटलं ते तू टेन्शन इथे का घेतीये. म्हणजे मी माझ्या परीनं खूप तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला आणि काही नाही, ती मुलगी रिॲक्टच करत नव्हती. आणि एके दिवशी अचानक मला ईमेल आली एका अननोन माणसाकडून आली. आणि त्या ईमेलमध्ये त्या मुलीचे आंघोळ करत असतानाचे शावर मधले फोटो होते. बापरे. आणि तिच्याबद्दल वाईट साईट अद्वा आणि म्हणजे त्याच्यात त्यांनी स्वतःच तिच्याबरोबर अफेअर बद्दल बरंच लिहिलेलं होतं. आणि असं सगळं म्हणजे ऍक्च्युली ती शावर मध्ये असतानाचे ते फोटो, म्हणजे या ज्या मुलांनी हे पाठवले होते त्याला ऍक्सेस होता, तो इतका तिच्या जवळ होता. बरोबर. आणि सगळ्यात पहिलं मी लोकांना हे सांगेन की आई बापांना पण, म्हणजे मी तिची गुरु होते, आई सुद्धा नाही, परंतु मी माझ्या प्रत्येक विद्यार्थिनीकडे आई म्हणूनच बघते. माझी प्रत्येक विद्यार्थिनी मला माझ्या मुलीसारखीच आहे आणि त्यामुळे तिचं रक्षण करण्यासाठी मी कधीही मागे पडणार नाही. आणि ज्या वेळेला त्या मुलीचे मी तसे फोटो पाहिल्यावर माझी पहिली रिॲक्शन होती, हा कोण आहे फुली फुली फुली, पहिला याला तोडा. बरोबर. मला मुलीवर राग नाही आला. तिची चूक एकच आहे, तिने चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं. बरोबर. म्हणजे जसं तिथे आमच्या मित्रपरिवारांमध्ये काही डॉक्टर म्हणजे उत्तम विद्वान डॉक्टर आहेत, म्हणजे नुसतं MBBS नाही, PhD डबल PhD केलेले, आणि अमेरिकन ज्यूज वगैरे पण आहेत. की त्या एका डॉक्टरनी मला स्टेटमेंट केलं, इट वॉज अ व्हेरी हिलेरियस स्टेटमेंट, आय एम टायर्ड ऑफ मॅनेजिंग हार्मोन्स ऑफ मॉली. म्हणजे माझ्या मुलीचे हार्मोन्स मॅनेज करता करता मला कंटाळा आला, कारण ती टीनेजर आहे, ती वयात आली आहे आणि म्हणून ती असं वेड्यासारखं वागतीये. तर ती वेड्यासारखं वागते म्हणजे दॅट्स अ हार्मोनल चेंज. म्हणजे जसं मुलांमध्ये हार्मोनल चेंज झाल्यावर तुम्हाला दाढी मिशा येतात, तसं एक शारीरिक आकर्षण हा त्या वयामधला हार्मोनल चेंज असतो. आणि म्हणून त्या हार्मोनल चेंज मधून ते आकर्षण वाटणं किंवा मानसिक ज्याला सेन्सिटिव्हिटीज निर्माण होणं आणि मुलांबद्दल आकर्षण वाटणं, तर त्याच्याबद्दल तिची सगळ्या गुणवत्तेच्या पुढे फुल्या मारणे की आता ही नालायक झाली, अरे ती हे पण उत्तम करते, ते पण उत्तम करते, ते पण उत्तम करते, त्या सगळ्यावर तुम्ही फुल्या मारून फक्त तिने त्या एका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं म्हणून तुम्ही तिला मारायला निघता. बरोबर. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही पहिलं स्वतः पोरीला आपल्या, उलट ज्या वेळेला तिला सगळ्यात जास्त तुमची गरज आहे, तिला सर्वात जास्त तुमची गरज आहे, तुमच्या रक्षणाची गरज आहे, तुमच्याकडून दयेची गरज आहे, तुम्ही तिला समजून घेण्याची गरज आहे, अशा वेळेला तुम्ही तिच्यावर तलवारी चालवता. बरोबर. तलवारी त्याच्यावर चालवल्या गेल्या पाहिजेत, आपल्या पोरींवर नाही. आणि ज्या वेळेला मी माझ्या विद्यार्थिनीचा तो फोटो पाहिला त्यावेळेला माझी सगळ्यात पहिली रिएक्शन होती, मी तिच्या आईला फोन केला आणि मी तिच्या आईला म्हटलं मला अशी ईमेल आलेली आहे आणि हा माझा ईमेलचा ऍक्सेस या मुलाला मिळाला, ह्याचा अर्थ तिच्या लॅपटॉपमध्ये तिच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे ईमेल्स आहेत त्या सगळे ईमेल्सला ह्याला ऍक्सेस मिळालेला आहे, कारण ऑब्व्हियसली तो तिच्या तेवढ्या जवळ आहे, तिने विश्वास टाकलाय त्याच्यावर. आणि तो त्यांनी मला ईमेल पाठवली, ह्याचा अर्थ त्यांनी तिच्या कॉन्टॅक्ट मधल्या सगळ्या लोकांना ही ईमेल पाठवलेली असेल. आणि म्हटलं मी तुम्हाला एवढ्यासाठी फोन करते की तिची गुरु म्हणून, आणि तुम्ही तिचे आई बाप आहात, माता पिता म्हणून मी तुम्हाला हे सांगते आहे की भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे राहा. तिने ही एक चूक केली आहे म्हणून तिच्यातल्या सगळ्या गुणवत्तेवर फुली मारू नका. बरोबर. आपली मुलगी अत्यंत गुणी आणि चांगली मुलगी आहे, तिच्या पाठीशी भक्कम उभे राहा, त्या म्हणजे फुली 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 त्याला पकडा
आणि त्याला सोडू नका, त्याला तोडा. इतकंच नव्हे, मी माझ्या मिस्टरांना म्हणजे निर्मल नाही, मी ते दाखवलं आणि मी कारण निर्मलही त्या कुटुंबाला ओळखत होतं. म्हटलं निर्मल असं असं झालंय, हिच्या बाबतीत हे असं आलंय, ह्याचं काय करू. तर त्याची हीच रिॲक्शन होती, FBI ला द्या. तो डायरेक्ट तिकडेच पोचला. बरोबर, कळलं ना, FBI ला द्या, पकडतील त्याला. आणि मी तिच्या वडिलांशीही बोलले, म्हटलं याला सोडू नका आणि म्हटलं आपल्या मुलीला तोडू नका. ह्या 2 गोष्टी जर इथल्या पण सगळ्या पालकांनी गाठ मारून ठेवा, आपल्या मुलीला तोडू नका आणि त्याला जोडू नका. तुम्ही तर म्हणेन मी हे स्लोगन करा. बरोबर, कळलं ना. त्यावेळेला सगळ्यात जास्त तिला तुमची गरज असते. ती वेड्यासारखं वागेल, ती चिडेल, रडेल, आक्रस्ताळेपणा करेल, पळून जायचा प्रयत्न करेल. लक्षात घ्या, हे तिच्या शरीरातले हार्मोन्स बोलतायत. बरोबर, कळलं. आणि त्यातून ती जर शरीराने त्याच्या जवळ आलेली असेल तर तिची ओढ जास्त असणार आहे. तर त्यावेळेला तुम्ही जर तिला मारलं, तर तिच्या शरीराला तुम्ही त्रास दिला, तर तिच्या शरीराला सुख कोणी दिलंय. बरोबर, तिथं तिची ओढ जाते. तिला सांभाळा, तिला गोंजारा, तिला प्रेम द्या आणि तिला इतकं प्रेम द्या की तिला ते प्रेम खोटं आहे हे कळू दे. त्यावेळेला तिला रागवण्याचं तुम्ही जिंकणार नाही. बरोबर, तुम्ही तिला प्रेमाने जिंका. म्हणजे त्यावेळेला आई वडील म्हणून तुम्ही तुमच्या भावनांना आणि तुमच्या रागाला आवर घाला. बरोबर. तुम्हाला जर युद्ध जिंकायचं असेल तर याच पद्धतीने जिंकू शकता. तिला प्रेमाने हे करा. म्हणजे आज मला आनंद होतो की त्या मुलीला त्या ज्या कोणी हे केलं तो पकडला गेला. तो पाकिस्तान मधला होता. तो तिला कॉलेज कॅम्पसमध्येच कुठेतरी भेटला होता. त्याला तुरुंगात टाकला गेला. ती मुलगी नंतर पुन्हा म्हणजे नॉर्मल लाईफला आली. तिचं आता लग्न झालंय, ती छान सेटल पण झालेली आहे. शी इज डुईंग व्हेरी फाईन. परंतु माझी खात्री आहे की त्यावेळेला आईवडिलांची पण डोकी नक्की त्यावेळेला फिरली होती आणि मी जर त्यांना फोन करून हा अवेअरनेस दिला नसता तर चित्र कदाचित वेगळं झालं असतं. बरोबर. सो आपल्याकडे अशा अगणित केसेस होतात. परंतु मुलीचे तुकडे रस्त्यावर पडलेले जर तुम्हाला बघायचे नसतील तर आपली मुलगी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेली आहे हे जेव्हा कळतं तर त्यावेळेला तिच्याबरोबर बसून संवाद साधा. बरोबर. कळलं. तर्क करा तिच्याबरोबर, संवाद साधा आणि ऑफकोर्स तिला एकटीला जाऊ देऊ नका. यू हॅव टू आपली मॅन पॉवर वाढवा. मग तुमचे मित्र मैत्रिणी, आप्त स्वकीय नातेवाईक सगळे एक व्हा. तुमची एकजूट आवश्यक आहे. ज्या वेळेला ते घडेल त्यावेळेला हे जे काय घडतंय त्याच्यावर आळा लागेल, लगाम बसेल. मॅडम, तुम्ही इतक्या महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करतोय तर ह्याच्यामध्ये मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की एवढं सगळं होतंय ह्याच्यामधनं एवढ्या सगळ्या एकदम तयारीनिशी सगळे लोक आपल्यावरती आपलं ते चालून येतं, अटॅक करताय असं म्हटलं वावगं ठरणार नाही. तर खरंच आपण एक हिंदू म्हणून, एक हिंदू समाजातला घटक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय काय गोष्टी केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिलं आपला प्रॉब्लेम फंडामेंटल हा आहे की आजकाल आपल्या मुलांवर आपण आपल्या धर्माचे संस्कारच करत नाही. बरोबर. तुम्ही किती वेळा त्यांना देवळात घेऊन जाता लहान असल्यापासून, किंवा घरातल्या देवळात शुभं करोती किती घरांमध्ये आज म्हटलं जात आहे. म्हणजे मूल जन्माला आलं तर ओ माय बर्थडे माय हे म्हणजे पाश्चात्याचं अंधानुकरण जास्त होत आहे आणि त्यात स्टेटस मानलं जात आहे. आपली स्टेटसची व्याख्या बदला. पाश्चात्यांचं अंधानुकरण हे स्टेटस नव्हे. म्हणजे मी आता गेल्या 2-3 वर्षात मला हे इतकं प्रकर्षाने जाणवलं आहे की इथे भारतात आल्यानंतर म्हणजे मी स्वतः तिथे राहत असून सुद्धा 99% मी घरात जेवते, स्वतःचं घरचं स्वतःच्या हाताने शिजवलेलं आपलं मराठी अन्न खाते. वेगळं काही वाटलं तर कधी इडली डोसे किंवा कधी पंजाबी काही बनवावं असं वाटलं, परोठे बिरोठे बनवले तरी पण मी घरातलं खाते. मी पास्ता आणि पिझ्झा खात नाही. कळलं. म्हणजे अगदी कंटाळाला किंवा घरात पाहुणे आले त्यांना थाय फूड खायचंय, त्यांना मेक्सिकन खायचंय म्हणून आम्ही मागवतो. आज आपण म्हणजे साधं रस्त्यावर सँडविचवाला सुद्धा जे पूर्वी आपलं चटणी सँडविच वगैरे द्यायचा त्याला सुद्धा तो पिझ्झा रूप देऊन बनवतोय. बरोबर. म्हणजे आक्रमण हे केवळ मुलींवर नाहीये, तुमच्या संबंध संस्कृतीवर, तुमच्या अन्नपदार्थांवर,
की अरे तिकडे येऊन पिझ्झा आणि पास्ताचे स्टॉल उघडले जात आहेत, अरे तुमच्या अन्नाचं काय, आणि जे अत्यंतिक सकस आहे, पौष्टिक आहे, आपल्या देहाला उत्तम आहे, जे आपल्या मातीत रुजलं जातं आणि पिकतं, ज्या अन्नावर वनस्पतीवर आपला देह पोसला जातो, ज्याच्यामुळे आज इतके दिग्गज लोक या समाजामध्ये निर्माण झाले, ज्यांनी हा समाज घडवला, ते अन्न खाऊनच मोठे झाले, पिझ्झा आणि पास्ता खाऊन नाही झाले. हे मुळात तुमच्या मुलांना तुम्हीच जर अरे स्विगी बोला, झिगी बोला ह्याच्या करून तुम्ही शॉर्टकट मारण्यासाठी जे बाहेरून अन्न आणताय, आणि ते इतकं कचरा आहे, ते आपल्या मुलांना लहानपणापासून तुम्हीच कचरा खायला घालताय. पहिलं ते खायला घालायचं बंद करा. तुम्हाला आपली मुलं आपल्या संस्कृतीशी जर जोडायची असतील तर अन्नापासून ती संस्कृती सुरू होते. बरोबर. आणि ते घरच्या चुलीपासून सुरुवात करा, आणि पहिली संस्कृती तिथं राखा. पिठलं भाकरीमध्ये जे आहे ते पिझ्झा आणि पास्तात नाहीये. तर पहिली सुरुवात तिथून. घरी म्हणजे तुम्ही ऑफिसमधून येता, इथून येता, आल्यानंतर तुम्ही चक्क शेड्यूल बनवा की मी इतके वाजता येते किंवा माझा नवरा इतके वाजता येतो, माझी मुलं यावेळेला म्हणजे शाळेतून आलेली असतात. मुलं शाळेतून आली आणि आई वडील यायच्या पूर्वीचा जो मधला काळ आहे, मी म्हणेन की जे अनेक व्हॉलेंटियर ऑर्गनायझेशन्स आहेत, हा मधला काळ पकडा. तो अत्यंतिक क्रुशियल असतो. तिथं वावगं होणं, बिघडणं किंवा सुधारणं आणि अचीव करणं हे सगळं त्या काळामध्ये होतं. बरोबर. तर त्या कालखंडाला मुलांवर संस्कार करणाऱ्या संस्था जर आई वडील नसतील, म्हणजे ऑफिसमधून परत आलेले नाहीयेत, मुलं शाळेतून आलेली आहेत, तो जो मधला 2-3 तासाचा वेळ आहे, म्हणजे मुलं समजा सकाळच्या शाळेत जात असतील तर ती दुपारी परत आलेली आहेत. बरोबर. आई बाप संध्याकाळी येणार आहेत. तर त्या मुलांना तेव्हा संस्कार करून घेणं, त्यांचं होमवर्क करून घेणं आणि त्यांना आपल्या धर्माची माहिती देणाऱ्या अशा स्ट्रॉंग व्हॉलेंटिअरिंग ऑर्गनायझेशन्स उभ्या झाल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही त्या कुटुंबाला मदत करता आहात, खऱ्या अर्थाने तुम्ही पुढच्या पिढीला मदत करता आहात. बरोबर. आणि म्हणजे आज मी एका देवळात गेले होते मी काल, तेव्हा त्या देवळात मी त्यांना विचारलं, कारण माझाच दुसरा एक टेक्निशियन होता, तो मला म्हणाला, यूपीचा आहे तो म्हणाला, अर्चना जी मुझे मेरे बच्चों को भगवत गीता पढ़ाने वाला कोई है क्या जहाँ क्लास चलते होंगे भगवत गीता या अपने सारी चीजें. म्हटलं पूछताछ करती हूँ, नाही आहेत. का नाही आहेत? का नाही आहेत? इथं कोपऱ्या कोपऱ्यावर नको त्या लोकांचं बरंच काय काय आहे, मग तसं कोपऱ्या कोपऱ्यावर आपलं का नाही? आणि इथं नाही, हिंदुस्थानात तर कुठं असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ज्या संस्था आहेत, व्हॉलेंटिअरिंग संस्था, एनजीओज जे आहेत ना, त्यातल्या एनजीओज मी तर म्हणेन निम्म्याहून अधिक एनजीओज या कारणासाठी राबवल्या गेल्या पाहिजेत. तुम्हाला एनजीओ म्हणून म्हणजे आजकाल ती एनजीओज मध्ये सुद्धा फॅशन आहे. ते खरंच सोशल वर्क किती करतात शंका येईल, कारण फक्त सोशल मीडियामध्ये एक गरीब बिचाऱ्या अशा कोणाचे तरी फोटो काढून टाकणं आणि मग आता आम्ही त्यांचं असं करतोय की बदबद लगेच डोनेशन यायला लागतात, म्हणजे फक्त पैसा गोळा होतोय, कार्य काय होत आहे. बरोबर. तर त्यामुळे ते कार्य खऱ्या अर्थाने करणं, अशा एनजीओजना शोधून काढणं आणि त्यांना कामाला लावणं, हे जेव्हा घडेल त्यावेळेला इथे आपल्याला ज्या दिशेने जायचंय त्या दिशेने आपण अधिक भक्कमरित्या पावलं पुढे टाकू. कारण आपण आपल्या तरुण पिढीला, तुम्ही त्या म्हणजे तरुण पिढी तरुण होईपर्यंत वाट नाही पाहायची. ते पाळण्यातून चालायला लागल्यावर तोंडात पहिला रडण्याच्या आवाजानंतर तो बोलायला पहिला शब्द जेव्हा उद्गारतो तेव्हापासून ते संस्कार सुरू झाले पाहिजेत. पाळणा घरामध्ये जर आया ठेवून जात असतील नोकरीला, तर त्या पाळणा घरामध्ये तिथे आपले माणसं पाहिजेत, तिथं त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजेत. हे या लेव्हल पासून सुरू झाले पाहिजेत. म्हणजे माझा मुलगा जेव्हा बोलायला लागला, हे जेव्हा मी बोलते तेव्हा मी हे राबवलेलं आहे, निदान माझ्या मुलाच्या बाबतीत तरी. म्हणजे माझ्या मुलाला मी कधीही डे केअर सेंटरमध्ये ठेवलं नाही. मुळात मी तिथे केवळ पत्नी म्हणून आणि आई म्हणूनच जगायचं असं ठरवूनच गेले होते. तर तिथे ज्या वेळेला मला क्लासेस चालवायला त्यांनी सांगितलं, तर त्यावेळेला मी कधीही त्याला, म्हणजे तो जन्माला आल्यानंतर त्याला सोडून मी कुठंही गेले नाही. त्याचा सगळा पाया मी स्वतः घातलेला आहे. किंवा म्हणजे त्याला घेऊन ज्या वेळेला मी भारतात यायची त्यावेळेला इथं आल्यावर चक्क मी एक गुरुजी नेमले आणि त्याला तिथं बसून सगळे संस्कृतचे श्लोक, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोरुविंदा, प्रभाते कर दर्शने, हे हिंदूंचे हस्तक आहेत. ही ऍक्शन हिंदूंची आहे. बरोबर.
कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, अपना हात जगन्नाथ. प्रभाते करदर्शने, आपल्या हातावरच्या रेषा भविष्य दाखवणाऱ्या. आपला हात कसा आहे तो बघा. आपला हात जगन्नाथ म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता आपण करू तेव्हा ते कार्य होतं. कुठलीही गोष्ट खऱ्या अर्थाने तुम्हाला जर ती व्हायला हवी असेल तर ती स्वतः करा. अरे तो करेल ना म्हणून अवलंबून राहू नका. बरोबर. तेव्हा ते होईल. ही मानसिकता पहिली बदला. दुसऱ्यावर ढकलण्याची आणि कातडी बचाव धोरणाची मानसिकता बदला, तर सगळं बदलेल, समाज बदलेल. आणि मग ज्या वेळेला आपण म्हणतो नाही त्यांनी असं केलं त्यांच्यामुळे असं होतंय, 3 बोटं तुमच्याकडे आहेत हो. 1 बोट तिकडे टाकलं असताना ती 3 बोटं आपली, तुम्ही कुठं कुठं कमी पडताय तिकडे लक्ष द्या आणि पहिलं ते वर करा, म्हणजे काहीही होणार नाही. म्हणजे हे साधं आहे बघ. नवरा बायकोंचा घटस्फोट होतो, नाही आमचं पटलं नाही, हे नाही ते नाही. तसंच त्याच्याबरोबर बऱ्याचशा बायका, सासूबाईंनी असं केलं, सासूबाईंनी तसं केलं, तसं केलं. नवरा बायकोनी जर भक्कमपणे ठरवलं ना की आमची युनिटी आहे, ह्याच्यात कोणी तंगडी घालायची नाही, तर काय बिशादे ब्रह्मदेव आला तरी त्यांची जोडी फोडू शकत नाही. बरोबर. तसंच समाजाचं आहे. तुम्ही सगळ्यांनी जर एकजूट केली ना, काय बिशादे कोणी तुम्हाला तोडू शकेल. आणि सगळ्यात पहिलं जातीयवादातून बाहेर पडा. कळलं ना. हा ब्राह्मण, हा खालचा नाही वरचा. आम्हाला कधीही आमच्या आईवडिलांनी जातीयवाद शिकवला नाही. आम्हाला माहितीच नव्हता. म्हणजे आमच्या घराबाहेर सुद्धा एक मोची बाबा बसायचे, चपला बिपला शिवायचे. आम्ही त्यांना आजोबा म्हणूनच हाक मारायचो. आम्ही जाऊन त्यांच्यापाशी फटकल मारून बसायचो, त्यांच्याबरोबर गप्पा मारायचो, त्यांच्या मुलांची, नातवंडांची, आम्ही सगळ्यांची खेळायचो. आम्हाला कधीही असा भेदभाव आमच्या आईवडिलांनी आमच्या मनात रुजवला नाही. आणि तो करू नका. अरे तू चौधरी आहे, तू सिंग आहे, तू पाठक आहे, अरे यार तू हिंदू आहेस बस. हो, पूर्वीच्या काळी हे जे होतं त्याच्या मागे त्या प्रत्येक जातीमध्ये काहीतरी एक वैशिष्ट्य होतं आहे. बरोबर. अजूनही आहे. तर ते वैशिष्ट्य ओळखण्यासाठी ती जात ओळखा. कळलं ना. त्याची हायरार्की नका करू. डोंट क्रिएट अ हायरार्की. आलं लक्षात. परंतु आपण सगळे हिंदू आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये शीख सुद्धा आले, जैन सुद्धा आले, हे सगळे हिंदू आहेत. त्याची ही वेगवेगळी डायमेन्शन्स आहेत. बरोबर. तर ह्या सगळ्यांनी एक होणं महत्वाचं आहे. कारण आपण सगळे एकाच गोष्टीचा पुरस्कार करतो, ते म्हणजे निसर्गाबरोबर जगणं, राहणं, निसर्गाच्या पंचतत्वाशी एकहूद राहणं. आणि दॅट इज द राईट. की सूर्योदयाबरोबर तुम्ही उठा आणि सूर्यास्ताबरोबर तुमचं सगळं कार्य संपू दे. आता ही विश्रांतीची वेळ आहे. रात्र झाल्यावर जे जागे होतात ते शैतानच असतात. बरोबर. की जे म्हणतात आता रात्रीच सगळं कार्य करा, सकाळी नका जेवू, उपाशी राहा. हा शैतानाचा धर्म आहे. बरोबर. हा देवधर्म नव्हेच. त्याच्या अटीतटी बघा ना, म्हणजे तुम्हाला कळेल काय चाललंय ते. बरोबर. की ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह पॉवर आणि निगेटिव्ह पॉवर, इट्स अ क्लिअर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पॉवर इव्हॅल्युएशन. आपल्या धर्माचे वेगळे वेगळे कवडसे, मग त्याला तुम्ही जसं मी म्हटलं तसं शीख म्हणा, सरदार म्हणा, बुद्ध म्हणा, जैन म्हणा, हे आपल्या धर्माचे कवडसे आहेत. जसं प्रिझम, आपण पुन्हा वी आर कमिंग बॅक टू द प्रिझम, त्याचे हे सगळे कवडसे आहेत. परंतु ते सगळे एकाच गोष्टीवर विचार करतात. कळलं ना. लिव्ह अँड लेट लिव्ह. बरोबर. कळलं. परंतु म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जो आत्मा आहे त्याच्यात परमात्म्याचा एक अंश आहे, त्याचा आदर करा. आणि चांगलं आणि पॉझिटिव्ह त्या प्रत्येक जीवाचा आदर करा. हे जे सांगतात तो खरा धर्म. हे जो सांगत नाही तो धर्म नाहीये, तो अधर्मच आहे, तो शैतानाचाच धर्म आहे. इतकं साधं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे. आणि म्हणूनच मी हिंदू किंवा मी ही जात ती जात हे करण्यामध्ये ती संबंध खीर नासवू नका. बरोबर. कळलं ना. त्यातलं प्रत्येक शीत आपण आहोत. तर ते सगळे एकत्र या आणि त्याला सुंदर बनवा. बरोबर. एवढंच सांगेन मॅडम. आपण इतक्या चांगल्या ह्याच्यापासून सुरुवात केल्यानंतर इतक्या महत्वाच्या आणि गंभीर विषयावरती तुम्ही इतकं सडेतोडपणे आम्हाला सांगितलं आणि इतकी कळकळीने तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल. तर इतक्या सुंदर विषयावरती आणि इतक्या महत्वाच्या विषयावरती आम्हाला मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिलात आणि इतक्या विस्तृतपणे आम्हाला सगळं सांगितलं, ह्याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. मला इथे बोलवल्याबद्दल
आपणा सर्वांचे धन्यवाद. आणि मी बोलले त्याबद्दल सगळ्यांनी जरूर विचार करा. जसं मी म्हटलं तसं की मी कुठल्याही माणसाला भेटताना त्याच्या कपाळावरची चिठ्ठी पाहत नाही, मी तो माणूस कसा आहे हे बघते. आणि आजही माणूस म्हणूनच मी प्रत्येक माणसाशी जोडली जाते. या होत्या अर्चना जोगळेकर मॅडम. त्यांनी आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आणि जो खरंच आजचा एक अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे ह्याच्याबद्दल आपल्याला इतकं विस्तृत सांगितलं. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल आपल्याला त्यांनी सांगितलं आणि आज सगळ्या त्यांचा जीवनपट त्यांनी आपल्याला उलगडून दाखवला आणि त्याच्यात ते तत्त्व कशा सांभाळत आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला सगळं सांगितलं. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.